मित्रांनो, हरतालिका तीज व्रत कधी ठेवले जाईल? हरतालिका तीज व्रताची महत्त्वाची विधी कोणती आहे? हरतालिका व्रत का ठेवले जाते आणि याची पौराणिक कथा कोणती आहे? हरतालिका पूजनाचे शुभ मुहूर्त कधी आहे? चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये हरतालिका तीजशी संबंधित महत्त्वाचे नियम। नमस्कार, तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, सनातन धर्मात पती आणि पत्नीचे नाते अतिशय पवित्र मानले जाते आणि पती पत्नी जीवनाच्या अखेरीपर्यंत या नात्याचा निभाव करतात। पतिव्रता स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच कुटुंबात सुख समृद्धी टिकवण्यासाठी व्रत आणि उपवास करतात। हरतालिका तीज व्रत सर्व व्रतांमध्ये सर्वात महत्त्वाचे मानले जाते। दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेच्या दिवशी हरतालिका तीज व्रत ठेवले जाते। या दिवशी सर्व विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जला व्रत करतात आणि भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतात। यासोबतच अविवाहित कन्याही हे व्रत करतात आणि भगवान शिव यांच्याकडून इच्छित वर मिळवण्याची कामना करतात। हरतालिका तीजचे नाव दोन शब्दांनी मिळून बनले आहे, हर आणि तालिका। हरचा अर्थ आहे हरण करणे आणि तालिकाचा अर्थ आहे सखी। या सणाचे नाव असे पडले कारण देवी पार्वतीच्या संख्यांनी त्यांना त्यांच्या वडिलांच्या महालातून हरण करून जंगलात नेले, जेणेकरून त्यांचा विवाह भगवान विष्णू यांच्याशी होऊ नये आणि त्या भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करू शकतील। हरतालिका तीज ही हरियाली आणि कजरी तीजनंतर साजरी केली जाते। आता जाणून घेऊया हरतालिका तीज व्रत कधी ठेवले जाईल। भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची तृतीया तिथी 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12:21 सुरू होईल। ही तिथी 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3:21 समाप्त होईल। उदय तिथीच्या योगामुळे हरतालिका तीज व्रत 6 सप्टेंबर रोजीच ठेवले जाईल। या दिवशी व्रत करताना शिव पार्वतीची पूजा केली जाते। सुवासिनी स्त्रिया या दरम्यान कोणत्याही वेळी शिव पार्वतीची पूजा अर्चना करू शकतात। या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळ येत आहे आणि प्रदोष काळात शिव पूजनाचे महत्त्व फार मोठे असते। हरतालिका तीजशी संबंधित एक प्राचीन कथा सांगितली जाते। ही कथा ऐकल्यानेच मनोकामना पूर्ण होतात। हरतालिका तीजचा सण हिंदू धर्मात विशेष महत्त्वाचा मानला जातो, विशेषतः महिलांसाठी। या सणाला प्रामुख्याने शिव पार्वतीच्या पुनर्मिलन आणि पार्वतीजीच्या तपस्येच्या कथेशी जोडले जाते। चला आपण याची कथा ऐकूया। ही कथा अत्यंत प्राचीन ही, जेव्हा हिमालय पर्वताच्या राजाने आपल्या कन्या पार्वतीला त्यांच्या सख्यांसह खेळताना पाहिले, तेव्हा त्यांच्या हृदयात आपल्या कन्येसाठी उत्तम वर शोधण्याची चिंता निर्माण झाली। राजा हिमालय यांनी ठरवले की ते आपल्या कन्येचे लग्न भगवान विष्णू यांच्यासोबत करतील, कारण ते त्रिलोक स्वामी आणि सर्वात उत्तम आहेत। पण माता पार्वतीच्या मनात आधीपासूनच भगवान शिव यांच्याविषयी अपार प्रेम आणि भक्ती होती। त्यांनी बाल्यावस्थेतच भगवान शिव यांना आपले पती म्हणून स्वीकारले होते आणि मनोमन त्यांच्यासाठी तपस्या करण्याचा संकल्प केला होता। जेव्हा पार्वतीजींना कळले की त्यांचे वडील त्यांचे लग्न भगवान विष्णू यांच्यासोबत करण्याची योजना आखत आहेत, तेव्हा त्यांनी आपल्या एका सखीसमवेत योजना आखली आणि त्या आपल्या वडिलांच्या महालापासून दूर घनदाट जंगलात गेल्या। तिथे एक प्राचीन गुफा होती। ही त्या गुफेत जाऊन त्यांनी कठोर तपस्या सुरू केली। त्यांनी अन्न पाण्याचा त्याग करून केवळ भगवान शिवच्या ध्यानात मग्न होऊन साधना केली। त्यांची तपस्या इतकी कठोर होती की देव आणि ऋषी मुनी सुद्धा अचंबित झाले। पार्वतीजींनी तपस्या करताना भगवान शिव यांच्याशीच लग्नाची इच्छा व्यक्त केली। कित्येक वर्षे कठोर तपस्या केल्यानंतर भाद्रपद तृतीया शुक्लाच्या दिवशी हस्त नक्षत्रात पार्वतीजींनी मातीने शिवलिंग बनवून विधिवत पूजा केली आणि रात्रभर जागरण केले। भगवान शिव माता पार्वतीच्या समर्पणाने आणि भक्तीने प्रसन्न झाले। त्यांनी स्वतः प्रकट होऊन पार्वतीजींना आशीर्वाद देत म्हटले, हे पार्वती, मी तुझ्या प्रेम आणि तपस्येने अत्यंत प्रसन्न झालो आहे। मी तुला माझ्या पत्नी म्हणून स्वीकारतो। त्यानंतर भगवान शिवांनी देवी पार्वतीला वरदान दिले की जे स्त्री भाद्रपद शुक्ल तृतीयेच्या दिवशी व्रत करून उपवास करतील त्यांना इच्छित वर मिळेल। ज्या विवाहित स्त्रिया हे व्रत करतील त्या कधीही विधवा होणार नाहीत आणि जीवनभर सौभाग्यवती राहतील। या प्रकारे भगवान शिवांनी पार्वतीजींना आपली अर्धांगिनी बनवली। त्यांच्या तपस्येचे आणि भक्तीचे फळ म्हणून त्यांचे भगवान शिव यांच्यासोबत विवाह झाले। हाच दिवस हरतालिका तीज म्हणून साजरा केला जातो। हरतालिका तीजच्या दिवशी स्त्रिया व्रत ठेवून भगवान शिव आणि पार्वतीजींची पूजा करतात, जेणेकरून त्यांना त्यांच्या पतीस दीर्घायुष्य आणि सुख समृद्धी प्राप्त होईल। हे व्रत विशेषतः अखंड सौभाग्य प्राप्त करण्यासाठी केले जाते आणि ज्या स्त्रिया हे व्रत श्रद्धेने करतात त्यांना माता पार्वतीची कृपा नक्कीच मिळते। चला आता जाणून घेऊया हरतालिका तीज व्रताचे नियम। सर्वात पहिले, हरतालिका तीज व्रतामध्ये जल ग्रहण केले जात नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा करूनच पाणी पिऊन व्रताचे समापन करावे। हरतालिका तीज व्रत एकदा सुरू केल्यानंतर ते सोडले जात नाही। दरवर्षी हे व्रत केले पाहिजे। किमान 5 वर्षे तरी हे व्रत करायला हवे।
हरतालिका तीज व्रताच्या दिवशी रात्रभर जागरण करणे आवश्यक आहे। रात्रभर जागरण करून शिव पार्वतीच्या कथा, शिव पुराणाचा पाठ करावा। यामुळे शिव पार्वती अत्यंत प्रसन्न होतात। हरतालिका तीज व्रताच्या दिवशी पती पत्नीने शारीरिक संबंध ठेवू नयेत। या दिवशी दोघांनीही पवित्र राहायला हवे, अन्यथा व्रताचे खंडन होते। तीजच्या व्रताच्या दिवशी महिलांनी साजशृंगार करायला हवे। या दिवशी कपाळात सिंदूर लावणे आवश्यक आहे। यामुळे माता पार्वती अत्यंत प्रसन्न होतात। हरतालिका तीजच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र घालू नयेत। या दिवशी महिलांनी काळ्या रंगाची साडी घालू नये, असे करणे अशुभ मानले जाते। तसेच महिलांनी पांढऱ्या रंगाची साडीही घालू नये। या दिवशी लाल, गुलाबी किंवा हिरव्या रंगाची साडी परिधान करूनच पूजा करावी। हे रंग सौभाग्याचे प्रतीक मानले जातात। चला आता जाणून घेऊया हरतालिका तीज व्रताची पूजन विधी। भाद्रपद मासाच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथी 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12:21 सुरू होईल। ही तिथी 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3:21 समाप्त होईल। उदय तिथीच्या योगामुळे हरतालिका तीज व्रत 6 सप्टेंबर रोजीच ठेवले जाईल। तरी सुद्धा हरतालिका पूजन कोणत्याही वेळेस करता येते, पण प्रातःकाल आणि प्रदोष काळात भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा विशेष कल्याणकारी असते। यावेळी महिलांनी विधिवत साजशृंगार करून पूजा, उपासना आणि प्रार्थना करावी। या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 6:02 पासून सकाळी 8:33 पर्यंत आहे। शास्त्रानुसार हरतालिका तीजची पूजा सूर्यास्तानंतर प्रदोष काळात करणे सर्वोत्तम फळ देणारे असते। या दिवशी पूजेसाठी भगवान शिव, माता पार्वती आणि भगवान गणेश यांची वाळू किंवा काळ्या मातीपासून बनवलेली प्रतिमा हातांनी तयार केली जाते। मग उत्तर दिशेला पूजास्थळ बांधून लाकडी पाट सजवून त्यावर केळीचे पान घालून त्यावर भगवान शिव, माता पार्वती आणि गणेशजींची प्रतिमा स्थापित करावी। मग भगवान शिव, पार्वती आणि गणेशजींचे षोडशोपचार पूजन करावे। या व्रताच्या मुख्य परंपरेनुसार माता पार्वतीजींना सुहागाच्या सर्व वस्तू अर्पण कराव्यात। हरतालिका तीजच्या पूजेमध्ये भगवान शिव यांना धोतर आणि अंगोछा अर्पण केले जाते आणि पूजन झाल्यानंतर ही सामग्री एखाद्या ब्राह्मणाला दान करावी। पूजन झाल्यानंतर रात्रभर जागरण करावे आणि शिव पुराणाचा पाठ करावा, तसेच व्रताच्या कथा ऐकाव्यात। नंतर सकाळी आरती करून माता पार्वतीला सिंदूर अर्पण करावे आणि हलव्याचा नैवेद्य दाखवून व्रताचा समारोप करावा। हरतालिका तीजच्या दिवशी घरात सुख समृद्धी आणण्यासाठी हे उपाय नक्की करावेत। जर एखाद्या कन्येच्या विवाहामध्ये अडचण निर्माण होत असेल, इच्छित वर मिळत नसेल, तर हरतालिका तीजच्या दिवशी शिवलिंगाजवळ शुद्ध तुपाचे 11 दिवे लावावेत। असे केल्याने शिव पार्वती अत्यंत प्रसन्न होतात आणि कन्येच्या विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात। तसेच उत्तम वराची प्राप्ती लवकर होते। जर पती पत्नी मध्ये दुरावा असेल किंवा वारंवार कोणत्या तरी गोष्टीवरून वाद होत असतील, तर हरतालिका तीजच्या दिवशी निर्जला व्रत ठेवावा। शिवजींच्या मंदिरात चौमुखी दिवा लावावा। तसेच माता पार्वतीला सिंदूर आणि लाल बांगड्या अर्पण कराव्यात। जर एखाद्या व्यक्तीच्या विवाहामध्ये विलंब होत असेल, तर हरतालिका तीजच्या दिवशी एखाद्या पवित्र नदी किंवा तलावाची माती घेऊन शिवलिंग बनवावे। त्यानंतर त्या शिवलिंगाची पूजा करून त्यावर 21 बेलपत्र अर्पण करावेत। अविवाहित मुली हरतालिका तीजच्या दिवशी चांगल्या जीवनसाथीच्या इच्छेसाठी निर्जला व्रत करतात। या दिवशी माता पार्वतीला हळदीच्या 11 गाठी लाल वस्त्रात बांधून अर्पण कराव्यात। मान्यता आहे की यामुळे लवकरच विवाहाचे योग जुळतात। माता पार्वतीची विशेष कृपा मिळवण्यासाठी हरतालिका तीजच्या दिवशी माता पार्वतीला खिरीचा नैवेद्य दाखवावा आणि माता पार्वतींच्या मस्तकाला लावलेले सिंदूर आपल्या मस्तकाला लावून त्यांच्याजवळ प्रार्थना करावी। माता लवकर प्रसन्न होतात आणि तुमची मनोकामना पूर्ण करतात। जर पती पत्नीच्या जीवनात कलह असेल, घरात सुख समृद्धी नसेल, आर्थिक तंगी असेल, तर माता पार्वतीला सुहागाच्या वस्तू अर्पण कराव्यात आणि या मंत्राचा उच्चार करावा। यामुळे लवकरच सर्व दुःख दूर होतात, घरात सुख समृद्धी येते आणि पती पत्नीमध्ये प्रेम वाढते। ओम ह्रीं क्लीं वाग्वादिनी भगवती मम कार्य सिद्धी कुरु कुरु फट स्वाहा। या मंत्राचा उच्चारण केल्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतील। माता पार्वतीची कृपा मिळवण्यासाठी या मंत्राचा उच्चार नक्की करावा। ओम उमा महेश्वराभ्याम नमः या मंत्राचा जप करून या दिवशी 11 माळांचा जप करावा। माता लवकर प्रसन्न होतात। मित्रांनो, या प्रकारे हरतालिका तीजचे व्रत करून माता पार्वती आणि भगवान शिव यांची विधिपूर्वक पूजा अर्चना करावी। आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल। व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये नमः शिवाय आणि जय माता पार्वती लिहायला विसरू नका। तसेच चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।